तर प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेमध्ये आज त्यांनी जरा जास्तीच मोठा एक्सपेन्स लावलाय. असो, पण आता बयो विशालला म्हणत असते की म्हणजे बाबाच्या स्कॅनबद्दल ती बोलतीये, शुभंकरांचे स्कॅन होत नाही आहेत, आपण दुसरीकडे करू वगैरे वगैरे. तर विशाल म्हणतो, अगं तुझं खरं आहे सगळं सरस्वती, पण आपण त्यांना काय कारण सांगणार आहोत, आपण दुसरीकडे स्कॅन का करतोय ते, म्हणजे दुष्यंत सरांच्या अंडर त्यांची ट्रीटमेंट सुरू आहेत ना शुभंकर सरांची, मग त्यांना आपण काय उत्तर देऊ. हे बघ सरस्वती, तू खाली बस आणि नीट विचार कर. हे बघ, कधीही सत्य लपून राहत नसतं, कधी ना कधी समोर येतच. अगं ती बाई तुझ्या वडिलांच्या सोबत राहते कायम 24 तास, हे किती डेंजरस आहे. ती तुला नेहमी धमक्या देते शुभंकर सरांना, ती काही बरं वाईट करेल, आणि ती नेहमीच तर राहते ना. तुला कळतंय का हे सगळं किती वाईट आहे ते. तेव्हा ही बयो म्हणते, मला सगळं कळतंय विशाल सर, पण मी तरी काय करू, परिस्थितीने सुद्धा माझं तोंड दाबून ठेवलंय ना, त्यामुळे माझा सुद्धा नाईलाजच झालाय. तेव्हा विशाल म्हणतो, बरं ठीक आहे, मी तुला समजू शकतो. आता ही दोघेही जण काहीतरी खात असतात आणि बयोच्या तोंडाला काहीतरी लागतंय, मुरमुरा का शेव, मे बी भेळच खात असावेत, परवडणारा पदार्थ एकच आहे. असो, तर आता ही बयो त्याला इमॅजिन झाली आहे त्या ड्रेसमध्ये अचानक खाता खाता, आणि तो तिच्याकडे एकटक बघायला लागतो आणि तिच्या तोंडाला लागलेलं ते काढतो. म्हणजे आधी तो तिला दाखवतो पण तिला दिसत नाही, म्हणून तो त्याच्या हाताने काढायला लागतो. तर त्याचा तो स्पर्श बयोला कळतोय, पण तिलाही त्याच्याकडे बघावंसं वाटते, पण ती तिच्या भावना लपून ठेवते. पण विशाल मात्र तिच्याकडे बऱ्याच वेळ बघून घेतो. असो, आता लगेच दुसरा सीन दाखवलाय त्यांनी. ही इरा डायरेक्टली विशालच्या घरात शिरते. विशाल म्हणत असतो, अगं इरा, तुला किती वेळेला सांगितलंय मी अशी डायरेक्ट नको येत जाऊस म्हणून इथे, मला नाही आवडत ग. तेव्हा ही लगेच सुरू करते, बेबी तू मला का फसवलंस, तू का वागलंस असं माझ्याशी. आता विशालला खरं तर वैताग आलाय, पण आता त्याला तोंड तर द्यावंच लागणार ना आलेल्या परिस्थितीशी. त्यामुळे तो म्हणतो की हे बघ, मी तुला काही फसवलेलं वगैरे नाही आहे. तेव्हा इरा म्हणते, ओहो अच्छा खरं का, मग तू मला मेसेजेस करत होतास, हे सगळं माझ्याशी गप्पा मारत होता, त्याचं काय. तेव्हा विशाल म्हणतो, हे बघ, मी तुला कुठल्याही बाबतीत काहीही फसवलेलं नाही आहे इरा, उगीच वाटेल ते बोलू नकोस. मी तुझी परिस्थिती समजतोय, पण तू काहीही तोंडाला येईल ते बोलू नकोस. पण इरा म्हणते, हो का, मग हे बघ, हे टेक्स्ट मेसेजेस बघ, हे तूच केलेस ना मला. मी तुला टेक्स्ट मेसेज केल्यावर तू अर्ध्या तासाच्या आत मला रिप्लाय करायचा. कॉफी शॉपमधले आपले फोटो, काय आहे हे सगळं, तू हे सगळं मुद्दाम केलं आणि मला फसवायचा प्रयत्न केला आहेस. आता हा विचार म्हणत असतो, अगं ते सरस्वती, पण आता ही जोरात ओरडते, त्या भिकारीचं नाव घेऊ नकोस माझ्याकडे. मग विशाल वैतागून आता खाली बसतो, त्याला कळेना बोलावं तर काय बोलावं या बाईशी. मग इरा म्हणते, असं काय करतोस बेबी, अरे माझ्यात काय कमी आहे, मी दिसायला सुंदर आहे त्या भिकारडीपेक्षा, श्रीमंत आहे, शहरातली आहे, बरं तुला तिच्यासारखं ड्रेसिंग आवडत होतं तर मी तेही घालून येत होते, तुला काय हवं आहे बेबी, बोल ना फक्त तू. आता विशाल थोड्या वेळ शांत बसतो आणि म्हणतो, तू आता घरी जाशील का, मला तेच हवं आहे. म्हणजे तो असं म्हटला नाही, तो फक्त म्हणला की तू घरी जा, पण मी एक वाक्य ॲड केलं. तर आता ही इरा म्हणते, तू मला काही बोल नको विशाल, मी जाणारच आहे घरी, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही इरा तुला जेवढा जीव लावू शकते ना, तेवढाच तुझा जीव घेऊ पण शकते. म्हणजे तू मेरा नाही तो किसी और का भी नाही, असं तिने ठरवलेलं आहे आता. तर तो विशाल म्हणतो, तू मला धमकी देतेस का. तेव्हा इरा म्हणते, असं समज वाटलं तर, आणि असं म्हणून निघून जाते. आता ही बयो बिचारी वैतागलेलीच असते कायम आणि तिच्या विवंचनेतच असते. ती विचार करत असते, उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि झालेल्या सगळ्या दिवसांचा विचार करते. आता प्रेक्षकांनो, खरं तर मी हा सीन बघितला ना तर खूप भारी वाटलं मला, पण नंतर माझा पोपट झाला, कारण हे सगळं इमॅजिनरी दाखवलं त्यांनी. आता हा आरव सगळे नाश्ता करताना डायरेक्टली येऊन गौतमीला विचारतो, मम्मा तू हे सगळं मुद्दाम करतेस ना, का बाबाचे स्कॅन करत नाहीयेस, तू बाबाशी खोटं बोलतीये. मग हे शुभंकर म्हणतात, काय झालं आरव, असं का बोलतोयस तुझ्या मम्माशी. गौतमी म्हणते, अरे आरव हे काय आरोप करतोयस तू. मग आरव म्हणतो की मम्मा हे सगळं तू मुद्दाम करतेस, तू बाबाचे स्कॅन टाळतीयेस, मला विशाल सरांनी सगळं सांगितलंय. तेथे विशाल आणि बयो सगळेच जण आहेत. आता हा आरव म्हणतो, आणि मम्मा तुझं सगळं पितळ उघडं पडलंय, मला सगळं कळलंय, तू हे सगळं मुद्दाम करतेस, तू बयोला धमकी दिलीस ना की बाबाला पुन्हा पहिल्यासारखं करीन, मला सगळं समजलंय मम्मा. मग शुभंकर म्हणतात, बयो काय बोलतोयस आरव तू हे. आरव म्हणतो, हो बाबा, अरे आपल्या बयोला धमकी दिली होती या बाईने की ती तुला पहिल्यासारखं करेल, तुला पोलिसांच्या तावडीतून आपल्या बयोनेच सोडवलंय, ह्या बाईने तुला खोट्या आरोपाखाली पोलिसांकडे जेलमध्ये टाकलं होतं, म्हणजे सगळंच त्याने जवळपास सांगितलंय आता ह्या शुभंकरांना. आता हे सगळं ऐकून त्यांना खूप त्रास होतोय, पण बयो त्यांना भेटली आहे हे ऐकून त्यांना खूप समाधान झालंय आणि ते बयोकडे बघून खूप रडतात. म्हणजे आपली सरूच बयो आहे
असं म्हणून ते तिला बिलगतात. पण आता ही गौतमी बिथरते आणि म्हणते, नाही नाही, हा काही पण सांगतोय. अरे आपली बयो मेली आहे, मी स्वतः तिची डेड बॉडी पाहिली आहे, ही सर्व आपली बयो असूच शकत नाही. आता ही गौतमी काही बोलणार तेवढ्यात हे शुभंकर खूप चिडतात, गौतमी गप्प बस, आणि ते चक्कर येऊन पडतात आणि बयो मग झोपेतनं जागी होते. म्हणजे हे सगळं बयोचं इमॅजिनरी होतं, स्वप्न होतं. आणि ती विचार करते, देवा रवळनाथा, पहाटेची स्वप्न ही खरी ठरतात, पण हे स्वप्न खरं ठरू देऊ नको रवळनाथा. आणि ती शुभंकरांच्या दीर्घायुष्यासाठी देवाजवळ प्रार्थना करते. आता प्रेक्षकांनो, खरं तर हे त्यांनी लवकरात लवकर रिव्हील करायला हवं, पण माहीत नाही काय एवढी मालिका लांबवत आहे. तर पुढे दाखवलंय त्यांनी, गौतमी शुभंकरांना गोळ्या देत असते तेव्हा शुभंकर म्हणतात, मला कंटाळा आलाय का गौतमी या गोळ्यांचा, आणि राहू दे, मी सरू आल्यावर घेईल. मग आता खरं प्रसंग आहे हा आरव आला आणि म्हणतो, मम्मा बाबाच्या स्कॅनबद्दल मला तुझ्याशी बोलायचं आहे. मग गौतमी म्हणते, हो ना, बोल आरव. अरे मी कालच दुष्यंत सरांशी बोलले. तेव्हा आरव म्हणतो, मम्मा तू का टाळाटाळ करते बाबाचे स्कॅन करायला. आणि ते दुष्यंत सर सुद्धा. गौतमी म्हणते, अरे आरव तू काय आरोप करतोयस हा माझ्यावर. अरे मला काय शुभंकरचे स्कॅन व्हायला नको आहेत का. उलट मी जास्ती उत्सुक आहे की तो केव्हा बरा होईल आणि केव्हा प्रॅक्टिस करेल, केव्हा जॉईन करेल हॉस्पिटल. आणि तू माझ्यावरच नाही ते आरोप करतोयस. एकतर सगळे काय सिच्युएशन आहे घरात तुला माहिती आहे का. त्या रमाकांत काकाला तुझ्या अटक झाली आहे, घरचंही बघा बाहेरचंही बघा. साधं कौतुक तर सोड, पण तू माझ्यावर आरोप लावतोयस. आरव म्हणतो, हे बघ मम्मा, मला ते म्हणायचं नव्हतं, पण मला बाबांचे स्कॅन लवकरात लवकर झालेले हवेत. शुभंकर म्हणतात की अगं गौतमी, अगं कशाला बोलतेस त्याला, तू माझ्या काळजीपोटीच बोलतोय ना. आणि आरव, तुझ्या मम्माचं पण बरोबर आहे, ती बिचारी तरी काय काय करेल, पण तू काळजी नको करूस हां, आपण लवकर करूयात माझे स्कॅन. आता आरव तिथून निघून गेलाय आणि आता ही गौतमी विचार करते, नक्कीच या बयोने याच्या डोक्यात सगळं घातलेलं असणार आहे. आणि हे सगळं ती इमॅजिनरीमध्ये सुद्धा विचार करते. आता बयो टेन्शनमध्ये असते तेव्हा ही सुमन म्हणते, बयो काय झालं तुला, असा का चेहरा झालाय बाई तुझा, तुला काही खायला देऊ का. बयो म्हणते, नको ग सुमन आत्या. तेवढ्यात आरव येतो आणि म्हणतो, बयो आता ना मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. मी आता बाबाला लवकरात लवकर सांगणार आहे की तूच खरी बयो आहेस म्हणून. आणि आता प्रेक्षकांनो, बयोला इमॅजिन झालंय की शुभंकर चक्कर येऊन पडले स्वप्नामध्ये आणि ती घाबरते. म्हणजे हे सगळं व्हायला तिला नको आहे. आणि प्रेक्षकांनो, इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय, बयो डायरेक्टली शुभंकरांना ऑपरेशन करायला सांगतेय, म्हणजे सल्ला देते. आता काय काय होतं ते बघूयात. आता मला नक्की माहित नाहीये उद्या या मालिकेचा महाभाग आहे की नाही ते मला नक्की माहित नाहीये, पण मी तुम्हाला कळवेल. म्हणजे जर असला भाग तर मी तुम्हाला नक्कीच त्या भागाचा रिव्ह्यू देईल. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.